नमस्कार, मी संदीप देसाई. महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये आपलं स्वागत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात अंमली पदार्थ विरोधी कारवाई युद्ध पातळीवर सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून ड्रग्ज फ्री मुंबई हे व्यापक जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली असून या अभियानामध्ये मुंबईतील सुमारे 3000 शाळा, 500 महाविद्यालय, 5 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी, महिला, उद्योजक, समाजसेवी संस्था अशा सर्व घटकांनी सहभाग घेतलाय. जनजागृती कार्यक्रम, विशेष समित्यांची स्थापना, समुपदेशन सूत्र, हेल्पलाईन, वॉर रूम तसंच विविध प्रतिबंधात्मक आणि संबंधित उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांविषयी जागरूकता निर्माण करून नशामुक्त मुंबई घडवण्याचा या अभियानाचा संकल्प आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाचा भव्य शुभारंभ करण्यात आला. या अभियानाद्वारे पुढील 3 ते 4 वर्षात मुंबई आणि महाराष्ट्र नशामुक्त करण्याचा संकल्प असून नागरिकांना नशामुक्त समाजाची शपथ देण्यात आली आहे. राष्ट्र निर्माण व देशाची प्रगती करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करेन. व्यसनमुक्त कुटुंब, अंमली पदार्थ मुक्त मुंबई म्हणजेच समर्थ भारत. जय हिंद, जय महाराष्ट्र. ड्रग्स वाटप रोखण्याकरता पोलीस विभाग तर काम करेलच, पण जर आमच्या विद्यार्थ्यांनी, आमच्या युवा शक्तींनी ठरवलं की आम्हीच ड्रग्जला नाही म्हणू, वी विल से नो टू द ड्रग्ज, असा जर आपण संकल्प केला तर मला सांगा कोणाची हिंमत आहे या ठिकाणी ड्रग्जचं वाटप करण्याची, ड्रग्जची विक्री करण्याची. नूतनीकृत ऐतिहासिक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाचं अत्यंत उत्साहामध्ये दिमाखात उद्घाटन करण्यात आलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अद्यावत नाट्यगृहाचं लोकार्पण झालं. यावेळेला मुंबईच्या महापौर ऋतू तावडे उपस्थित होत्या. मुंबईकरांना एक जागतिक दर्जाचं सांस्कृतिक केंद्र मिळावं या दृष्टीनं या नाट्यगृहाचं नूतनीकरण करण्यात आलंय. नाट्यगृहाच्या तळमजल्यावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं एक भव्य स्मारक दालन उभारण्यात आलेलं आहे. तळघरामध्ये आधुनिक पद्धतीचं पार्किंगही बनवण्यात आलंय. आता रंगभूमीवरील कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ मिळेल. तसंच रसिक प्रेक्षकांना अधिक समृद्ध सांस्कृतिक अनुभव घेता येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 या ऐतिहासिक कायद्याच्या अनुषंगानं तयार करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे तसंच कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह उपस्थित होते. या कायद्यामुळे शेती किंवा शेतीपूरक व्यवसायात प्रत्यक्ष कार्यरत असलेल्या महिलांना त्यांच्या नावावर जमीन असो वा नसो, महिला शेतकरी म्हणून स्वतंत्र कायदेशीर ओळख मिळणार आहे. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र, कायदेशीर आणि सन्मानाची ओळख देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने हा महत्त्वपूर्ण कायदा लागू केलाय. या कायद्याच्या तरतुदी सर्वसामान्य नागरिक, महिला, शेतकरी तसंच संबंधित यंत्रणांना सहज समजाव्यात यासाठी ही माहिती पुस्तिका तयार करण्यात आली असून तिचं प्रकाशन करण्यात आलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे मेट्रो प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक पार पडली. मेट्रो प्रकल्प हा लाखो ठाणेकरांच्या हितासाठीच हाती घेण्यात आलाय. ठाणे शहरातील नागरिकांना लवकरात लवकर जुन्या आणि प्रस्तावित नवीन रेल्वे स्थानकामध्ये पोहोचता यावं, त्यांचा प्रवास अधिक गतिमान व्हावा यासाठी या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. लाखो ठाणेकरांना या प्रकल्पाचा लाभ होणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरं उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडाची मोठी घरांची लॉटरी लवकरात लवकर जाहीर करून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पूर्ण करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले. त्यांनी पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांचा आणि धोरणात्मक विषयांचा सविस्तर आढावा घेतला. म्हाडा स्तरावरील सर्व प्रलंबित प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याचे, शासन स्तरावरील आवश्यक प्रशासकीय मान्यता आणि निर्णय प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश सुद्धा त्यांनी दिले. सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरं उपलब्ध करून देणं हे सर्वोच्च प्राधान्य असलं पाहिजे असं त्यांनी स्पष्ट केलंय. या बातमीसह महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये वेळ झालेल्या इथं थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त झी 24 तास.